ही 68वी महाराष्ट्र केसरीसाठी आज आपण सगळेजण उपस्थित आहोत। शेवटी ज्यांच्या नावानं हे क्रीडांगण आयोजित केले ते राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे नेते, ज्यांनी या क्रीडा क्षेत्रामध्ये, कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलं, ते अजितदादा पवार साहेबांची आठवण आज आपल्या सर्वांना आल्याशिवाय राहत नाही। दादांनी या क्रीडा क्षेत्रासाठी या राज्यामध्ये खूप मोठं योगदान असं दिलं। आज खरं तर आज मी रामकृष्ण अण्णांचे, मी साधव पाटलांचा आभार मानतो। एक खूप मोठं मैदान, एक खूप मोठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा या जिथं आपल्या वाघोलीमध्ये आयोजित केली, त्याबद्दल त्या सर्व सहयोगाचे आभार मानतो। आणि मी सर्व पैलवानांना, सर्व कुस्तीपटूंना एकच सांगतो की निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये या मैदानातला या राज्यातला कुस्तीपटू हा ऑलिम्पिकवीर व्हावा, ही आपल्या वतीने, सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो। आणि मी एवढं सांगतो की एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून, या राज्याचा माजी क्रीडा मंत्री म्हणून आज या राज्याचे क्रीडा मंत्री पद सुनेत्राबाई पवार या सांभाळत असताना निश्चित प्रकारे भविष्यामध्ये येणाऱ्या पैलवानांना अडचणी, या कुस्तीपटूंसाठी जे जे काही करता येईल ते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या कुस्तीपटूंना मदत केली जाईल, सहकार्य केले जाईल, हा शब्द मी आज आपल्या सर्वांना देतो। आदरणीय माऊलीआबा असतील, पठाण साहेब असतील, सगळे आमदार, सगळ्यांचा मी आभार मानतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। कारण काय मला याची जाणीव आहे की शेवटी पैलवान हा पैलवान असतो। आज हे कुस्ती पाहण्यासाठी या राज्यातला प्रत्येक ज्यांनी या मातीशी ज्याची नाळ आहे, हे सगळे पैलवान इथं पाठीमागे हजर आहेत, ते सगळे आज कुस्ती पाहण्यासाठी हजर आहेत। निश्चित प्रकारे आज एक चांगल्या या स्पर्धेसाठी आम्हाला सर्वांनी, माऊली अण्णांनी, आपल्या रामकृष्ण अण्णांनी बोलवलं, त्याबद्दल मी अण्णाचे आणि सर्वांचे सहकार्यांचे आभार म्हणून सर्व कुस्तीपटूंना, सर्व पैलवानांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।